विरुद्ध नाही, मी पक्षाविरुद्ध नाही. मी आजही सांगतो मी भाजपमध्येच आहे. मी रणजितदादाच्या नेतृत्वाखालीच काम करतोय. पण रणजितदादांपर्यंत माझी गोष्टी जाण्यासाठी किंवा घेण्यासाठी मध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संवादच निर्माण होऊन दिला जात नाही. मी सकाळपासून आज दादांना सांगण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. मी अनेकदा फोन झालेत, पण दादा आज बहुतेक दिल्लीला आहेत किंवा मुंबईला आहेत. त्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. मी मेसेजही टाकलेला आहे. जर कार्यकर्त्याचा फलटण नगर परिषदेमध्ये विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित म्हणजे प्रोग्राम लागला होता. त्यानुसार सकाळी पार्टी मीटिंग झाली आणि त्यानुसार पुढे प्रक्रिया पार पडली. मात्र ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना जाणीवपूर्वकरित्या निवडून आलेल्या सदस्यांना अपमानित करण्याची भूमिका काही जणांनी घेतली आहे. कारण आम्ही कुठेही कुठल्याही सभापती पदाची मागणी, आम्ही म्हणजे सिद्धारी अनुप शाह यांनी मागणी केलेली नव्हती. काहीतरी गैरसमज करून होत असेल तर हे चुकीचं आहे. कुठलंही सभापती पद मागितलेलं नसताना आणि कुठल्याही समितीचे सदस्यपदही मागितलेलं नसताना जाणीवपूर्वकरित्या कुठंच चर्चा न करता दुय्यम स्वरूपाचं जे स्थान आहे त्या शिक्षण समितीच्या सदस्यपदी सिद्धारी अनुप शाह यांची अचानकपणे निवड करण्यात आली आणि ती त्यांना भावली नाही. म्हणून सिद्धारी अनुप शाह यांनी शिक्षण समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे, नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना देण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. त्यांना पदाची हवीलाशा आहे किंवा हवास आहे अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चर्चा करा, निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा करा. पण होतंय काय, जे जनतेने नाकारलेले आहेत आणि मागच्या दाराने नगरपालिकेमध्ये आलेले आहेत हे एक हाती सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अध्यक्षांनाही ओव्हरसीड करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जी गोष्ट पूर्वी करत होती, पूर्वी नंदू पांडूच्या हातात सत्ता होती, ते नगराध्यक्षाला दाबून धरत होते. आता अंडू पांडूच्या हातात सत्ता गेली की काय असं वाटू लागलं आहे. आम्ही केलेला संघर्ष हा प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य नगराध्यक्ष झाल्यानंतर नंदू पांडूच्या हातात जी सत्ता जात होती ती सत्ता काढण्यासाठी आम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. आणि तो संघर्ष कुठेही अंडू पांडूच्या हातात सत्ता देण्यासाठी केलेला नाही. माझा वाद हा आजही सांगतो पक्षाशी किंवा नेतृत्वाशी नाहीये. होतंय काय, नेतृत्व आता दिल्ली आणि मुंबईमधून तालुक्याच्या विकासासाठी फंड आणण्यासाठी तिकडे असल्याने संपर्क कमी पडत आहे. आणि हा संपर्क कमी पडत असल्याचा फायदा काही लोक घेत आहेत आणि नगरपालिकेमध्ये अनागोंदी कारभार चाललेला आहे. दुसरा मुद्दा होता माझा, मी आता बोलतोय ते मी सिद्धारी अनुप शाहांच्या वतीने बोलत नाही किंवा तिचा वडील म्हणून बोलत नाही. या फलटण शहरातला एक नागरिक म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, नगर परिषदेमध्ये स्थायी समितीच्या निवडीमध्ये वास्तविक पाहता स्वीकृत नगरसेवकाला स्थायी समितीचे सदस्य होताच येत नाही. याबाबतचे अनेक दाखले, केस लॉ, रमेश मेहता वर्सेस सानवत सिंघवी 2004 जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणतं ज्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही ते संस्थेचे निवडून आलेले सदस्य नसल्याने त्यांना स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करता येणार नाही. कलम 64 मध्ये नॉमिनेटेड हा शब्द वापरलेला आहे. मग त्याचा अर्थ नामनिर्देशित सदस्य असा का घेऊ नये असं निवडून आलेल्या सदस्यांचं म्हणणं असेल तर स्थायी समितीवर पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रोसेस ऑफ नॉमिनेशन टू द कमिटी उद्देशून हे कलम आहे. 2(7) मधील स्पष्ट मनाई बार या शब्दापेक्षा वरचढ आहे. पण हे सगळे नियम धाब्यावर बसवून सत्तेचा हव्यास झालेले आहेत. अशी माणसं नेतृत्वाची दिशाभूल करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर नेतृत्वाला मी पक्षाशी गद्दारी केली, काही नगरसेवकांना निवडून आणण्यामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिका घेतली, अशा प्रकारची चुकीची माहिती दिली जात आहे.
मी जर गद्दारी केली म्हणून कोणाचा आरोप असेल तर मी पुराव्यानिशी सिद्ध करेल की मी गद्दारी केली का नाही केली. दुसरा विषय, सत्ताधारी नगरसेवक ह्याच्यावर का बोलायला तयार नाहीत. आज सत्ताधारी 9 नगरसेवक आहेत, त्यांनी ह्याला विरोध का केला नाही. विरोधी नगरसेवक जे आहेत अजून मला विरोधातनं त्यांना सत्ताधाऱ्यातनं बाहेर काढायलाच तयार नाही, त्यामुळे माझ्या शब्दाची गल्लत होतीये. विरोधी राजगटाचे जे नगरसेवक आहेत ह्यांनी का विरोध केला नाही. आणि विशेषतः जे तज्ज्ञ म्हणून स्वीकृत नगरसेवक मध्ये येऊन बसले, ते वकील असलेले विधितज्ञ श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी ह्या गोष्टीला का विरोध केला नाही. त्यांना का घेतलं होतं तर तिथलं कायद्याने कारभार व्हावा म्हणून त्यांची निवड झाली ना त्या विभागातनं. पण ते नेहमीप्रमाणे गैरहजर. जे म्हणतो ना, जे मोफत मिळतं ना त्याची किंमत नसते. ह्यांना कष्टच नाहीत ना. अनायसा नगरसेवक पद मिळालेले. सर्वसामान्य कुटुंबातनं जर जन्माला आलेल्या माणसाला स्वीकृत केलं असतं, 2 मतांनी पडणाऱ्या दीपक कुंभार सारख्या माणसाला स्वीकृत केलं असतं, पण तो ओबीसी, त्याला कसं करणार. ओबीसी असल्यामुळे त्याच्यावर अन्याय. आमची फिरोजबाई भगवानांची कन्या होती, त्यांना जरी स्वीकृत केलं असतं तर आवाज उठवला गेला असता. गटनेते, तिन्ही गटनेते एकमेकाशी गटून आहेत का काय अशी माझी भूमिका आहे. सत्ताधारीतले 2, विरोधातला 1 गटनेता, हे तिघे गटून आहेत का. ह्यांना अनुभव आहे, ह्यांनी का मागणीमध्ये हे म्हणलेलं नाही. हे म्हणताना माझी भूमिका का अशी आहे तर ह्या गोष्टीला विरोध करायला तयार नाही. तिसरीकडं जी नवीन समिती स्थापन केली, मागासवर्गीय दुर्बल घटक समिती नव्याने स्थापन केली, ही समिती कुणासाठी केली तर मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा, त्यांची कामं व्हावी म्हणून. आणि ह्या समितीवर अध्यक्ष कोण केला, सभापती कोण केलं तर दलित इतर समाजाच्या व्यक्तीला केलं. त्या माझ्या भगिनी आहेत. सुपर्णाताईंना माझा विरोध नाही, त्या माझ्या भगिनी आहेत. पण त्यांनी सुद्धा हे पद अडवायला नाही पाहिजे होतं. त्यांनी मोठ्या मनाने सांगायला पाहिजे होतं हे मला येत नाही तर मला देऊ नका. पण भूमिका अशी की त्यांनाही सांगितलं नव्हतं की त्यांना समितीचं सभापती करणार आहे. त्यांना समितीचं सभापती केलं. ते दलित इतर मधनं येतात, त्या दलित समाजाला प्रतिनिधित्व करत नाहीत. मग त्यांना त्या समितीचं सभापती का केलं. ह्या मूळ मुद्दा असा आहे की सगळ्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी करून हम करे सो कायदा. आम्ही राजेशाही संपवून आम्ही काही इथं ठोकशाही आणायला बसलेलो नाही. राजेशाही संपली पाहिजे होती, म्हणजे डिक्टेटरशिप आली नाही पाहिजे होती, हुकुमशाही नको होती यायला. राजेशाही संपवायचं म्हणजे हुकुमशाही आणायचं नव्हते आम्हाला लोकशाही आणायची होती आणि ती आणली जावी म्हणूनचा हा संघर्ष आहे. हा संघर्ष कुणा व्यक्तीविरुद्ध, नेतृत्वाविरुद्ध नाही, मी पक्षाविरुद्ध नाही. मी आजही सांगतो मी भाजपमध्येच आहे. मी रणजितदादाच्या नेतृत्वाखालीच काम करतोय. पण रणजितदादांपर्यंत माझी गोष्टी जाण्यासाठी किंवा घेण्यासाठी मध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संवादच निर्माण होऊन दिला जात नाही. मी सकाळपासून आज दादांना सांगण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. मी अनेकदा फोन झालेत, पण दादा आज बहुतेक दिल्लीला आहेत किंवा मुंबईला आहेत, त्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. मी मेसेजही टाकलेला आहे. जर कार्यकर्त्याचा संपर्कच नाही झाला नेतृत्वाशी तर कार्यकर्त्यांनी काय करायचं. सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चितपणे हे सहन करेल, पण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याने 30-30 वर्ष संघर्ष केला, केसेस लढल्या, केसेस अंगावर घेतल्या, माझ्यावर तलवारीचे वार सहन केले, माझ्या गाड्या फोडल्या, माझ्या घरावर बॉटल बॉम्ब फेकला गेला, हे सगळं सहन केलं. ज्या वेळेस नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाला, आगवण्यांचा असो नाहीतर डॉक्टर आत्महत्येचा प्रकरणातला असो, अनुप शाहने खिंड लढवली होती का लढवलीच होती हे सर्वांना माहिती आहे. आम्ही हे करण्यासाठी केलं की अन्याय होतं म्हणून त्याच्या विरोधात गेलो. आता तुम्ही जर अन्याय करत असाल तर आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागणार. ह्या भूमिकेतनं ही भूमिका घेतलेली आहे. नगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांसाठी कामं झाली पाहिजे, जातीवाद नाही झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्या जन्ममृत्यू विभागामध्ये 3-3 महिने लोकांना
जन्माचे दाखले मिळत नाहीत, मृत्यूचे दाखले मिळत नाहीत, ह्या गोष्टीला वाचा फोडावी लागती. त्यामुळं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी उपोषणाचं नोटीस द्यावं लागलं. उपोषणाचं नोटीस दिलं का? तर दिलतच. कुणासाठी दिलतं? ही सत्ता कुणासाठी आणली? रणजितदादाच्या गाडीत बसून मला मिरवाई म्हणून मी ही सत्ता आलेली नाही. सर्वसामान्यांची कामं व्हावीत म्हणून ही सत्ता दादांनी आणली किंवा दादांना लोकांनी दिली आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी दिली, ती सर्वसामान्यांची कामं व्हावी म्हणून. आता कोणतरी म्हणेल की हे अध्यक्षाला विरोध आहे का? अध्यक्षाला विरोध नाहीये, पण नगर परिषदेमध्ये आता जे टक्केवारीचं फोफवलेलं जे काय तिथं हे आहे, टक्केवारीच्या बाबतीत प्रचंड गोष्टी कानावर येत आहेत. पण ह्या सांगीवांगी असल्याने मी ह्याच्यावर जास्त उहापोह करत नाही. पण नगरपालिकेमध्ये जर टक्केवारी फोफवली असेल तर सर्वसामान्यांनी, ठेकेदारांनी काय करायचं? आणि मग चांगली कामं कशी होणार? जर 10-15% टक्केवारी जात असेल तर चांगली कामं होणार कशी? म्हणूनचा हा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष जर पार्टीला वाटत असेल चुकीचा आहे, मला कारणे दाखवा नोटीस निघालं तर मी त्याचं उत्तर नक्की देईन. पुन्हा सांगतो, माझी ही भूमिका आहे. नगरसेविका यांची भूमिका त्यावेळी त्या आपल्या पद्धतीने मांडतील. त्यांची भूमिका मांडण्यासाठी त्या सक्षम आहेत, त्या नाबालिक नाही आहेत, त्या बालिक आहेत. आणि त्या मुळात आम्ही एकत्र कुटुंबामध्ये येत नाही. त्या सज्ञान असताना माझ्या मताशी त्या सहमतच असतील अशीही परिस्थिती नाही. कदाचित त्यांना वाटलं मी म्हणतोय ते सत्य आहे तर ते सत्याच्या बाजूने येतील, किंवा त्यांना वाटलं की नाही पक्षाच्या धोरणाशी मला राहावं लागेल तर पक्षाबरोबर पण जातील. त्यांच्यावर बाप म्हणून माझी कुठलीही त्यांच्यावर प्रेशर नाहीये, नसणार आहे. कारण मी लोकशाही